येस. एवढा याचा स्क्वेअर रूट कसा काढणार है ना. एवढे पाठ करत बसणार आहात का आपण? नाही. आणि आपल्याकडे एवढं तर वेळही नाही. ठीक आहे. मग आपण काय करणार आहे की आपल्याला 1 to 9 पर्यंत स्क्वेअर लर्न आहेत सगळ्यांचे. हो, तर 1 to 9 पर्यंत स्क्वेअर मी इथे लिहून ठेवलेले आहे तुम्हाला. का तर बघा, 1 चा स्क्वेअर किती येते, 1 2 चा स्क्वेअर किती येते 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25 येते, 6 चा स्क्वेअर 36 येते, 7 चा स्क्वेअर 49 येते, 8 चा स्क्वेअर 64 येतो आणि 9 चा स्क्वेअर 81 येते. ठीक आहे. मी हे का बरं लिहिले, कारण 1 to 10 पर्यंत आपले स्क्वेअर लर्न असणं खूप गरजेचं आहे. मग आता मी काय शोधणार आहे की युनिट प्लेसमध्ये कुठले नंबर येतात. युनिट प्लेसमध्ये कुठले कुठले नंबर आहे. युनिट प्लेसमध्ये एक 6 आहे, 5 आहे, 6, 9, 4, 1 म्हणजे काय 1 आहे. त्याच्यानंतर 4 आहे, त्याच्यानंतर 9 आहे, 6 आहे आणि 5 आहे. याच्या व्यतिरिक्त आहे का? नाही. का नाही आहे माहिती आहे का? याचा एक शॉर्ट ट्रिक आहे आणि ती अशी आहे की ती मी तुम्हाला सांगणार आहे की का याच्या युनिट प्लेसमध्ये 2 नाही, त्याच्यानंतर काय याच्या युनिट प्लेसमध्ये 3 नाही, काय याच्या युनिट प्लेसमध्ये 7 नाही आणि काय याच्या युनिट प्लेसमध्ये 8 नाही. तर त्याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगणार. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना पण शेअर करायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण एकदम शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला अशाच टाईपचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करायची आहे. ठीक आहे. तर आपण जी सिरीज चालवली आहे मॅथ्स गुरु कुमकुममध्ये स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटरच्या थ्रू, तर तिथे आपण मॅथ्सचे जास्तीत जास्त बेसिक कसं कंप्लीट होईल मुलांचं हे व्हिडिओ आपण टाकत असतो. ठीक आहे. आता हे व्हिडिओ आपण एकदम मध्ये कसं आहे, एकदम खूप डिटेलमध्ये घेत असतो आपण. याने व्हिडिओची लेंथही वाढू शकते, पण हे डिटेलमध्ये घेण्याचं कारण एकच आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे क्लासेस लावण्याची सोय नाही किंवा ग्रामीण भागामध्ये क्लासेस अवेलेबल नसतात, त्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ आपण डिटेलमध्ये घेत आहे. ठीक आहे. शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना तर भरपूर क्लासेस अवेलेबल आहे ऑफलाईनचे, त्याच्यानंतर त्यांना ऑनलाईनचे पण भरपूर क्लासेस अवेलेबल आहेत. ते तेवढी फीसुद्धा ऑफर्ड करू शकतात, पण ग्रामीण भागासाठी हे अवेलेबल नसू शकते. ठीक आहे. तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे आपले कोणी मित्र असतील तर त्यांना पुढे फॉरवर्ड करा व्हिडिओ, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा घेता येईल. ठीक आहे. तर आता आपण काय करूया की हा नंबर जो आहे ना, या नंबरचा स्क्वेअर रूट काढूया. तुम्हाला 1 चा स्क्वेअर रूट 1 आहे, 4 चा स्क्वेअर रूट 2 आहे, 9 चा स्क्वेअर रूट 3 आहे, 16 चा स्क्वेअर रूट 4 आहे, 25 चा स्क्वेअर रूट 5 आहे, 36 चा स्क्वेअर रूट 6 आहे. हे तुम्हाला 100 पर्यंत काय 30 पर्यंत तुमचे लर्न असतील. ठीक आहे. तुम्ही 30 पर्यंत लर्न केलेत स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, कारण स्क्वेअर जर तुम्ही 30 पर्यंत लर्न केलेले आहेत तर स्क्वेअर रूट सुद्धा तुमचे 30 पर्यंत लर्न झालेच म्हणून समजा. कारण फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हे जे त्याचे स्क्वेअर आहेत, स्क्वेअर काढलेले आहेत तुम्ही, त्या नंबरला तुम्हाला स्क्वेअर रूटमध्ये टाकायचं आहे आणि ज्या नंबरचा स्क्वेअर काढलेला आहे तोच त्याचा स्क्वेअर रूट असतो. ओके. इथपर्यंत नक्कीच समजलं असेल. मी हे नंबर का लिहिलेत समजलं, युनिट प्लेसमध्ये जे आलेले आहेत. आता हे युनिट प्लेसमध्ये आलेले नंबर कुठल्या कुठल्या स्क्वेअरमध्ये येतात बघा. 1 च्या स्क्वेअरमध्ये युनिट प्लेसमध्ये 1च आहे, त्याच्यानंतर 9 च्या स्क्वेअरमध्ये 81 येते म्हणून 1 आहे, त्यानंतर 2 च्या स्क्वेअरमध्ये 4 येतो, 2 चा स्क्वेअर 4च येतो, 8 चा स्क्वेअर 64 येतो, याचा युनिट प्लेस काय आला 4 आला. बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 चा स्क्वेअर काय येतो 9 येतो, हा सिंगल डिजिट आहे त्याच्यामुळे 9च. आता 7 च्या स्क्वेअरमध्ये काय येतो 49 येतो 7 चा स्क्वेअर, म्हणजे 9 हा युनिट प्लेसमध्ये येतो की नाही बघा. ठीक आहे. त्यानंतर 6 का 4 च्या स्क्वेअरमध्ये 4 चा स्क्वेअर काय येतो 16, म्हणजे याच्या युनिट प्लेसमध्ये काय आलं 6 आला. त्याच्यानंतर आहे 6 कुठे आला बरं अजून 36, म्हणजे 6 चा स्क्वेअर काय येतो 36 येतो, याच्या युनिट प्लेसमध्ये पण 6 आला. म्हणजे 4 आणि 4 चा स्क्वेअर आणि 6 चा स्क्वेअर जर केला तर तुम्ही त्याचा जो स्क्वेअर येणार आहे त्याच्या युनिट प्लेसमध्ये तुमचा नंबर 6 येईल. आणि राहिला प्रश्न 5 चा. तर 5 ज्याच्या शेवटी आहे ना, कुठल्याही नंबरच्या शेवटी 5 आहे, मग तो किती डिजिटचा असू द्या, त्याचा स्क्वेअर जेव्हा तुम्ही करणार ना त्याच्या युनिट प्लेसमध्ये 5 येणार. हे कन्फर्म आहे 5 येणार. आणि त्याची ट्रिकही मी तुम्हाला सांगितलेली आहे की 5 चा स्क्वेअर असला तर काय करायचं आहे. ओके. सिंपल तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. तर आता आपण बघूया याचा स्क्वेअर रूट काढायचं कसं आहे. तर याचा स्क्वेअर रूट काढताना काय करा माहिती आहे का, सर्वप्रथम आहे ना
एक 2 स्टेप आपण बघूया. तर सगळ्यात पहिले आपण काय करायचं आहे की हा जो स्क्वेअर रूट काढायचा आहे ना, याच्यामध्ये 2-2 डिजिटचा गॅप काढा. म्हणजे लास्टमधून 2 डिजिट सोडायचे आपल्याला. काय करायचं आहे 1 2 हे सोडला की याच्यातून एक भिंत टाकायची आहे. काय टाकायचे? भिंत. म्हणजे लाईन टाका किंवा आपण त्याला भिंत म्हणूया किंवा आपल्या भाषेमध्ये आपण त्याला एक लाईन म्हणूया म्हटली. मग आता याच्या युनिट प्लेसमध्ये कोण आहे? 6 आहे. कोण आहे? 6. मग 6 हा जो आहे ना, हा कुठल्या याच्यामध्ये येतो बघा बरं. 6 कोणत्या कोणत्या स्क्वेअरच्या शेवटी येतो? एक तर 4च्या स्क्वेअरच्या शेवटी येतो आणि एक 6च्या स्क्वेअरच्या शेवटी येतो. म्हणजे मी काय लिहिलं इथं? 4 लिहिलं आणि इथं 6 लिहिलं. ठीक आहे, 4 आणि 6. मग मी इथं काय करणार तर सिस्टमॅटिकली ते लिहून घेणार, म्हणजे मला ते स्क्वेअर काढायला बरं होईल. बघा हे 2 नंबर मी इथे लिहून घेतले आहेत. आता मला सांगा 88 नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? 88च्या अगोदर 88 पेक्षा लहान किंवा 88च्या जवळपास असा कोणता नंबर आहे की तो परफेक्ट स्क्वेअर आहे? कुठला नंबर आहे? तर 81. का? कारण 9चा स्क्वेअर काय आहे? 81. म्हणून इथं आपण काय घेणार आहे की 81चा स्क्वेअर जो 9चा स्क्वेअर जो आहे, सॉरी 9चा स्क्वेअर काय आहे आपला? 81 आहे. म्हणजे आपण 88 मधून 81 मायनस करू शकतो की नाही? मग काय आहे हा इथे? 9चा स्क्वेअर. म्हणून मी काय लिहिलं इथे? 9 दोन्हीच्या समोर लिहून ठेवा. ज्याचा परफेक्ट स्क्वेअर आहे ना, तो त्या दोघांच्या समोर लिहून ठेवा. कशाच्या? हे युनिट प्लेसमध्ये जे आलेले आहेत त्याच्या समोर लिहून ठेवा. 4 आणि 6. आता काय करायचं? आता याच्यानंतरची स्टेप जी आहे ना, ती खूप भारी आहे बरं का. इथं तुम्हाला कधी पण काय लक्षात ठेवायचं की हे बघा, इथे तुम्हाला 11 to 20च्या दरम्यान कुठलाही नंबर आला ना तर तिथं 15 घ्या. त्याच्यानंतर 21 to 30च्या दरम्यान कुठलाही नंबर आला ना तर तिथं 25 घ्या. 31 to 40च्या दरम्यान कुठलाही नंबर आला तर तिथे 35 घ्या. असं समजलं का तुम्हाला? इथं 41 to 50 याच्या दरम्यान आला तर कुठला घ्यायचा? 45. आता 51 to 60 याच्यामध्ये कोण आहे? तर 55. म्हणजे त्यातला मधोमध 5च्या रेषेमधला नंबर आपल्याला घ्यायचा आहे. असंच तुम्ही 95 का अप टू कितीही करू शकता. ठीक आहे. आता इथे 95 कसं आहे? म्हणजे 91 to 100 आला आहे समजा, तर याच्यामधला 95 घ्या. आता तुम्ही म्हणा टीचर 1 डिजिट आला 3 डिजिट आला तर मग काय करायचं? सेम तसंच करायचं. काय करायचं? सेम 121 टू आता समजा 130 आहे, याच्यामध्ये कोण आहे बरं का? 125 आहे, तो घ्या. किती मोठा आहे द्या, फक्त त्याच्यात तुम्हाला 5चा रेंज काय घ्यायचा आहे? 5चा रेंज. आता आपण आपल्या एक्झाम्पलकडे येऊया. ठीक आहे. इथे 94 आहे आणि इथे 96 आहे. मी काय म्हटलं? 91 to 100 पर्यंत कोण येणार? मग मधला हा 95 येणार. ठीक आहे. मग याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला? 95चा स्क्वेअर घ्यायचा. 95चा स्क्वेअर कसा काढायचा माहिती आहे ना? 95चा स्क्वेअर काढताना तुम्ही काय करणार आहे? इथे 5चा स्क्वेअर युनिट प्लेसमध्ये 5 आहे म्हणून 25 लिहा. आता 9च्या पुढे कोण आहे? 10 आहे. मग 9 मल्टिप्लाइड बाय 10 किती होतात? 90. म्हणजे याचा नंबर काय आला? 9025. हा जो तुमचा स्क्वेअर आलेला आहे 95चा, याला याच्याशी कम्पेअर करा. कोणाशी कम्पेअर करायचं आहे तुम्हाला? ह्या नंबरशी कम्पेअर करा. ठीक आहे. मी इकडे लिहिते, माझ्याकडे जागा आहे म्हणून. तुम्ही या साईडने लिहिलं तरी काही फरक पडत नाही. 88 36. तर कोण मोठा आहे बरं? हा मोठा आहे ना. 9 ऑब्वियसली 9025 हा मोठा आहे आणि 8836 हा लहान आहे. मग प्रश्न आता इथे 2 पैकी एक नंबर पाहिजे की नाही आपल्याला? कोण? 2 पैकी एकच पाहिजे ना. असे 2 थोडी ना स्क्वेअर असणार आहे कोणाचे. आपल्याला 2 पैकी एकच स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे. मग हा 94चा आहे का 96चा आहे? 94चा आहे का 96? एवढं काही विचार करायची गरज नाही. एकदम सोपं आहे. काय करायचं तुम्ही लक्षात घ्या. समजा आता तुम्ही 95चा स्क्वेअर काढला. किती आहे? 90 आणि 25 आहे. मग आता तुम्ही जर 96 घेतला तर मग याच्यापेक्षा मोठा येईल की नाही तो? म्हणजे काय? तुम्हाला याच्यापेक्षा मोठा नंबर पाहिजे का? नाही. ऑब्वियसली याच्यापेक्षा छोटा नंबर पाहिजे. म्हणून काय करायचं? 94 घ्यायचा. लक्षात ठेवायचा हा जो नंबर असते की नाही, हा नंबर याला कम्पेअर करताना जर का हा याच्यापेक्षा मोठा आला या नंबरपेक्षा, म्हणजे कुठल्या
ज्याचा आपण स्क्वेअर रूट काढणार आहे त्या नंबरपेक्षा जर आपला 5च्या रेंजमधला स्क्वेअर जर मोठा आला ना तर तिथे छोटा नंबर घ्यायचा आणि जर छोटा आला तर मोठा घ्यायचा. कळलं? म्हणजे आपला स्क्वेअर काय झाला याचा? बघा आन्सर काय येणार आपलं? √8,836 इज इक्वल्स टू 94. किती येणार आपलं? 94. आता तुम्ही मला टीचर हे करेक्ट आहे का बघा. मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून दाखवते. आपण टॅली करूया. टॅली कसं करूया आपण? इथे बघा माझ्याजवळ इथे जागा आहे बोर्डवर. आपण इथे टॅली करू. 94 मल्टिप्लाइड बाय 94 करा. 4 4 जा 16, 1 कॅरी, 4 9 जा 36 प्लस 1 37. ओके. 9 4 जा 36, 3 कॅरी, 9 9 जा 81, 81 प्लस 3 81, 82, 83, 84, 84. व्हेरी गुड. आता लिहा इथे 6. 7 प्लस 6 किती होतात? 7 प्लस 6 सांगा 13. ओके नाही. परत 1 कॅरी दिला. 3 प्लस 4 प्लस 1 8 आणि 8. आलं का रे आपला आन्सर? आलं की नाही बघा? हो आलं. करेक्ट आहे. म्हणजे आपला आन्सर जे आहे ते कसं आहे? करेक्ट आहे. समजलं? आता स्क्वेअर रूट किती आला हा? तर 94. ओके. मला वाटतं हे समजलं असेल. तर असेच आपण कुठल्याही नंबरचा स्क्वेअर रूट काढू शकतो. आपण 3 डिजिटचा पण काढून बघणार आहे. ठीक आहे. चला ह्याचा पटकन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आपण दुसरा घेऊया. ओके याचा आपल्याला काय काढायचं आहे? स्क्वेअर रूट काढायचं आहे. मी आता ह्याचं स्क्वेअर रूट हे अगोदर काढून ठेवलेलं पाहिजे. आन्सर हे येते का? बघा काय करायचं आपण? आपल्या मेथडने आपण ट्रिकने सॉल्व्ह करून बघूया. 15876 याच्यात मी सांगितल्याप्रमाणे भिंत घातली. म्हणजे 2 डिजिट्स करून. का बरं? कारण स्क्वेअर रूट आहे म्हणून. ओके. मग इथे काय करणार आपण? 6 कोणाकोणाचा येतो? 4 आणि 6चा स्क्वेअर येतो. म्हणून मी इथे काय लिहिणार? इथे 4 लिहिणार आणि इथे 6 लिहिणार. आता याच्या समोर काहीतरी नंबर येईल ना. तो कुठला कॉमन नंबर येईल? तर 158ला 158च्या जवळपास असा कुठला परफेक्ट स्क्वेअर आहे की तो 158मधनं मायनस होतो. तर होतो तो 12चा स्क्वेअर 144. ठीक आहे. 144 हा नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे आणि तो कोणाचा स्क्वेअर आहे? 12चा. म्हणून मी इथे काय लिहिणार? 12. इथे लिहिणार मी 12. आपल्याला 144 इथे लिहायचं आहे का? नाही. आपल्याला काय लिहायचं आहे? ज्याचा स्क्वेअर आहे ना तो लिहायचा आहे आपल्याला. ज्याचा स्क्वेअर आहे तो नंबर इथे लिहायचा आहे. लिहिला. मग आता या दोनपैकी एक कुठला तरी नंबर आपला काय असणार आहे? परफेक्ट स्क्वेअर असणार आहे. बरोबर आहे? कुठला तरी नंबर आपला याचा परफेक्ट हा नंबर याचा परफेक्ट स्क्वेअर असेल. बरोबर आहे? मग कोण आहे? 124 आहे की 125 आहे? तर 26 आहे. तर इथे तुम्ही काय घ्यायचं आहे? आपल्या याच्यानुसार 124 आणि 126च्या मधला जो नंबर आहे तो कोण आहे? 125. मग 125चा स्क्वेअर करा. तिथे आता काय करायचं आहे? याचा स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर काय येते? 5चा स्क्वेअर 25. आणि जर तुम्ही याच्या पुढे येतो 13 मल्टिप्लाइड बाय 12 करा. तुमचा आन्सर काय येते पहा. 13 2 जा 26चा 6 लिहा. 2 कॅरी घ्या. 13 1 जा 13 आणि 13 प्लस 2 येतात 15. 100 किती येतो? आता हा जो नंबर तुमचा आलेला आहे हा नंबर कसा आहे तुमचा? याच्यापेक्षा छोटा आहे की मोठा आहे हे आपण कंपॅरिझन करूया. कसं कंपेअर करणार? मग मी लिहिणार इथे माझा ज्याचा मला स्क्वेअर रूट काढायचा आहे तो. बघा कोण आहे? मोठा आहे की छोटा आहे? बघा बरं. आता याच्यामध्ये थोडीशी गॅप सोडते मी इथं. हा नंबर मोठा आहे ना. ज्याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा आहे तो नंबर गिव्हन आलेल्या नंबरपेक्षा कसा आहे? मोठा आहे. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर नंबर छोटा आलेला असेल तर तुम्ही मोठा नंबर घ्या. काय असेल? छोटा नंबर आलेला असेल इथे कशापेक्षा? यापेक्षा. इथे जर छोटा नंबर आलेला असेल तर काय घ्यायचं? इथला मोठा नंबर घ्यायचा. आणि जर तुम्ही याच्यापेक्षा या नंबरपेक्षा हा जर मोठा आला तर हा छोटा नंबर घ्या. का? आता समजा बघा मी 125चा स्क्वेअर केला. किती आहे?
15,625 आहे. जर मी 24चा स्क्वेअर केला, 124चा स्क्वेअर केला, याच्यापेक्षा लहान येईल ना तो, पण आपल्याला याच्यापेक्षा लहान पाहिजे का नाही, याच्यापेक्षा मोठा पाहिजे थोडासा. म्हणून काय करणार मी 126चा स्क्वेअर करणार. मग मी बघा 126 मल्टिप्लाइड बाय 126 याचं मल्टिप्लिकेशन केलं. 6 6 जा 36, 6 2 जा 36चा 3 कॅरी, 6 2 जा 12, 12 प्लस 3 15, 1 कॅरी, 6 1 जा 6 आणि प्लस 1 7. हे 2 0 1 0 घेतला मी इथे, परत 2 ने मल्टिप्लाय केला, 2 6 जा 12, 1 कॅरी, 2 2 जा 4 प्लस 1 5, 2 1 जा 2. त्याच्यानंतर 2 0 घेतले, इथे काय होणार माझं 6 1 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर काय येतं 1, तोच नंबर येतो. म्हणून मी लिहिणार इथे 126. याची ॲडिशन केली तर माझी ॲडिशन येते ही एवढी. आला का परफेक्ट स्क्वेअर. म्हणून याचा जो ॲन्सर आहे ते ॲन्सर काय आहे तुमचं, तर √158 76 चा स्क्वेअर रूट येतो तुमचा 126. ओके, आलं लक्षात. चला, आय होप तुम्हाला 2 डिजिट आणि 3 डिजिट या दोनमधला कसं काढायचं ते समजलं असेल. काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सेम ट्रिक वापरायची. याचे भरपूर तुम्ही एक्झाम्पल जे आहेत त्याची प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला पटकन येऊन जाईल. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल देईल. ठीक आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला करून घ्यायचे आहे. ओके, तर बघा आपण हे जे आहे ना हे रेस करूया. मल्टिप्लिकेशनचं काही काम नाही आपल्याला. आता या एक्झाम्पलकडे मी ते एक्झाम्पल देते, ते एक्झाम्पल तुम्ही घरी सॉल्व करायचे आहेत. ओके, आता घरी कसे सॉल्व करणार तर याच ट्रिकने करा. हे बघा, हे होमवर्क आहे तुमच्यासाठी, करून घ्या. 2304, त्याच्यानंतर 29 20 80 44 89 44 89 एवढे 2 एक्झाम्पल करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये मला ॲन्सर टाकायचं आहे. 2 म्हणजे अजून भरपूर सारे तुम्ही एक्झाम्पल करू शकता. तुमच्याकडे जर स्क्वेअर रूट काढलेले असतील ना तर ह्या ट्रिकने करून बघा, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला आल्यानंतर ही ट्रिक तुम्हाला युजेबल राहील. आत्ता मी तुम्हाला शेवटी सुरुवातीला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की ह्या युनिट प्लेसमध्ये 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 7 आणि 8 काय येत नाही तर बघा, हे काय येत नाही तर ज्या नंबरच्या शेवटी मोडून घेते हे. ठीक आहे, ज्या नंबरच्या शेवटी काय होणार आहे, ज्या नंबरच्या शेवटी म्हणजे युनिट प्लेसला, म्हणजेच कुठं युनिट प्लेस काय ना मध्ये 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 7 आणि 8 हे नंबर येतील. हे नंबर आले की तो कधीच परफेक्ट स्क्वेअर नसतो, तो कधीही परफेक्ट स्क्वेअर नसतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आले तर तो नंबर काय नसतो, पूर्ण वर्गमूळ नसतो. पूर्ण वर्ग नसतो, हा वर्गमूळ नाही, सॉरी, वर्ग नसतो. कसं, समजा आता मी इथं लिहिलं 3 6 4 7 हा नसणार. त्याच्यानंतर मी लिहिलं दुसरा 2 0 4 8 हा पण परफेक्ट स्क्वेअर नसेल. याचा ॲन्सर तुम्ही काही केलं येत नाही. मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 90 इथं समजा जर आलं 43 हा पण परफेक्ट स्क्वेअर नसेल. इथे समजा लिहिले आहे मी 48 22 हा पण परफेक्ट स्क्वेअर नसणार आहे. आला की युनिट डिजिट्सला 7 आलं, 8 आलं, 3 आलं आणि 2 आलं. कळलं? हीच ती आजची तुमची इम्पॉर्टंट नोट होती. ओके, चला, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि परत चॅनलला भेट द्या. बाय बाय. आणि हां, विसरू नका बरं का,
आजची किती तारीख आहे 20 आणि फक्त 3 दिवस बाकी आहे जवाहर नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरण्यासाठी. त्याच्यामुळे 3 दिवसाच्या नंतर तुमची वेबसाईट बंद होऊन जाईल. त्याच्यासाठी आजच तुम्हाला फॉर्म भरला नसेल तर अजूनही भरून घ्या. ओके, बाय.